आणि आता बातमी जरांगे पाटलांची। लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार देणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे। त्यासोबतच वंचितलाही पाठिंबा नाही हे देखील जरांगेंनी स्पष्ट केलंय। पाहूया। अपक्ष उमेदवार देता येणार नाही तर कोणच नाही। मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा। मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय की लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नाही। 30 मार्चला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगे म्हणाले होते। त्यानुसार मराठा समाजाला पराभूत होऊ द्यायचं नाही, त्यामुळे अपक्ष उमेदवार देणार नसल्याचं जरांगे म्हणाले। या राजकारणाच्या नावापायी माझी जात हाता कामा नाही, तिला मी मातीत मिसळू शकत नाही। या अहवालावर उमेदवार देता येणार नाही, अजिबात देता येणार नाही। अपक्ष उमेदवार देता येणार नाही तर कोणच नाही। मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा। लोकसभेला पडायची मला गरज नाही, मराठा समाजाला पडायची गरज नाही। मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला काय करायचं ते करा। अपक्ष उमेदवार आपण देणार नाही। 2 दिवसांआधीच प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंची भेट घेतली होती आणि त्यांनी 30 मार्च नंतर नवं राजकीय समीकरण समोर येईल असं म्हटलं होतं। मात्र आपण कोणालाही पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट करतानाच वंचितलाही पाठिंबा नसेल हेही जरांगेंनी जाहीर केलंय। त्यावेळेस सांगितलं आमच्या 30 तारखेला मी त्यांना मानतो, हो मी जे बोलतो तेच बोलतो, त्यांना मानतो, त्यांचा शब्द मी पाळतो सुद्धा कधी, कारण ते खरं बोलते। ते आमच्या आंदोलनाच्या सुद्धा पाठीशी होते। फक्त मी सांगताना सांगितलं होतं त्यांना तेही मान्य, म्हणलं आमचा 30 तारखेला निर्णय होणार आहे, हो की नाही। इकडून सगळ्या गावागावातून जर रिपोर्ट आले तर मी ताकदीनं मैदानात उतरणार आहे आणि मी ती जुळाजुळी केली। मी तुम्हाला खरं सांगतो, हा मी बरेचसे जुळून ठेवलेले। मी विकास साधा कलाकार नाही, म्हणून त्यांना सांगितलं होतं तुम्हाला आंदोलन हलक्यात घेतलं, राजकारणात हलकं घेतलं ना। पण आम्हाला वेळ कमी मिळाल्यामुळे आमची माणसं पोहोचू शकले नाही आणि या भाषेवर जर भसकून म्हणावं द्या उमेदवार, जर उद्या फसली तर हातानं सगळा पचका होईल, सगळा पचका होईल। मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जरांगेंच्या पाठीशी मोठ्या संख्येने समाज आहे। जरांगेंनी अपक्ष उमेदवार किंवा वंचितलाही पाठिंबा दिला असता तर महाराष्ट्रात नवं समीकरण पुढे आलं असतं। त्याचा परिणाम महायुती आणि महाविकास आघाडीवरही झाला असता। तसंच जरांगेंचीही अप्रत्यक्षपणे राजकारणात एंट्री झाली असती। मात्र आपल्या निर्णयात जरांगेंनी हे स्पष्ट केलंय की राजकारणापासून दूरच असतील। संजय सरोदे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।